मित्रांनो नमस्कार. मी आज आहे पुणे विद्यापीठात आणि ॲज युजल माझं आवडतं ठिकाण एक्झामिनेशन डिपार्टमेंटच्या बाहेर, जिथे आम्हाला बराच वेळ थांबवलं जातं, तिथे आज उभा आहे. माझ्यासोबत महेश कांबळे सर आहेत आणि ओमकार बेनके सर आहेत. खूप सारे विषय होते. बऱ्याच दिवसापासून आम्ही निवेदन देत होतो की PRN बऱ्याच विद्यार्थ्यांचे ब्लॉक्ड आहेत, तर ते अनब्लॉक कधी होणार. कंबाईन पासिंगचा एक विषय होता आणि ग्रेस मार्क्स, रिव्हॅल्युएशन, असे खूप सारे विषय आम्ही डिस्कस करायला आज आलो होतो. देसाई सरांची आम्ही भेट घेतली आणि बरेच विषय आम्ही क्लिअर केले. माझ्यासोबत तुम्हाला बरीच मुलं दिसत असतील. तर झालं आहे असं की जो PRNचा इश्यू होता, तर आत्ता विद्यापीठाने N+2+1 म्हणजे साधारण 2019-20 पासूनच्या सगळ्या मुलांना अलाव केलेलं होतं. पण अशी बरीचशी मुलं आहेत जी की 2017ची आहेत, 18ची आहेत, 2016ची आहेत, ज्यांचा एक सिंगल बॅक किंवा दोन बॅक लागल्यामुळे त्यांना आता त्यांचा PRN ब्लॉक करून टाकला आहे आणि पूर्ण इंजिनिअरिंग त्यांचं संपतं आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांची एक मेजर अडचण अशी आहे की कोविडमध्ये त्यांचे कुठे घरचे एक्सपायर झालेले आहेत किंवा फॅमिली कंडिशन नव्हती, त्यामुळे त्यांना पेपर्स देता आलेले नाही आहेत. तर त्यांच्यासाठी PRNची रिक्वेस्ट आम्ही ओपन करावं यासाठीची रिक्वेस्ट टाकली आणि त्यांच्या आय गेस जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होतील असं सांगितलं गेलं आहे. मीनवाईल मेजर इश्यूज जे होते ते ग्रेस मार्क्सशी रिलेटेड होते. कंबाईन पासिंग केलेले माहीत नाही 2019चा कधी यांनी क्रायटेरिया लावला आहे, त्यामुळे बऱ्याच मुलांचं पासचं फेलचं पास झालेलं जो गोंधळ होता तो सॉर्ट करायला सांगितलं आहे. तर आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहे. आमच्या सगळे इथे जे मुलं आहेत त्यांच्याकडनं एक थोडीशी कंप्लेन होती की जेव्हा विद्यार्थ्यांची कामं असतात तेव्हा विद्यार्थी म्हणतात आम्ही येतो आणि आमच्याकडून सर म्हणा हे म्हणा मीडियाला बोलवायचा प्रयत्न करतात किंवा अजून काही वरची ऑथॉरिटी आहे त्यांना इन्फॉर्म करायचा प्रयत्न करतात, पण मुलंच येत नाहीत. तर आम्ही तिघांनी पण आता असं ठरवलं आहे, जोपर्यंत मुलांचा काउंट रेडी होत नाही ज्यांना खरीच गरज आहे, तोपर्यंत आम्ही कुठलेच मुद्दे तुमच्या वरपर्यंत पोहोचवणार नाही आहे. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की हे असं का होतं आहे. मीनवाईल एक्झाम्स पण सुरू आहेत. तुम्ही सगळे छान अभ्यास करताय असं आम्हाला वाटतं आहे नक्की. अशा लेवलला येऊ नका की कुठेतरी तुम्हाला ग्रेस मार्क मिळूनच तुम्ही पास व्हाल. त्यामुळे तयारी चांगली करा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.